रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। कर्जत तालुक्यातील सिरसे ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या उल्हास नदीलगत असलेल्या बोट क्लब परिसरात नदीपात्रात करण्यात आलेल्या कथित बांधकाम आणि माती भरावामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। मुसळधार पावसानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आडिवली तमनाथ हा महत्त्वाचा मार्ग तब्बल 3 ते 4 तास पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागल्याची माहिती समोर आली आहे। रस्त्यावर अचानक पाणी साचल्याने वाहन चालकांसाठी मोठी गैरसोय झाली। अनेक वाहने रस्त्यावर अडकली तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रागा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप करत नदीपात्रात करण्यात आलेल्या कथित भरावा आणि बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे। नदीचा मार्ग अरुंद झाला तर पाणी जाणार कुठे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। दरम्यान कर्जत खालापूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या विविध नदी नाळे आणि ओहलांमध्ये सुरू असलेले तसेच पूर्वी झालेल्या कथित अनधिकृत बांधकामे, माती भरावा व अतिक्रमणाच्या विरोधात पोलीस मित्र संघटनेचे उपोषणकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी मागील काही दिवसांपासून कर्जत येथील टिळक चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या विविध मागण्यांमध्ये नदीपात्रांमध्ये कथित अतिक्रमणाची चौकशी, दोषींवर कारवाई आणि संबंधित विभागाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची संबंधित विभाग दखल घेणार का, तसेच कथित अनियमिततेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे। प्रशासनाची भूमिका आणि पुढील कारवाईबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे।